आपण होऊ शकतो. अर्जुन म्हणाला की मी युद्ध करणार नाही. कृष्णाने काय सांगितलं, अरे करू शकतोस ना, तू महादेवाला हरवला ना, निवात कोचा ठाव फेडला ना, एवढी फलाने युद्ध केलं ना, भीष्माला हरवलं ना, मागं मग कशाला काळजी करतो. म्हणजे जागं करावं लागतं, त्याची आठवण करून द्यावी लागते आणि त्याला त्याच्या नियमाला पक्क करा. हाच एक नियम न फिरे माघारी. एकदा त्याच्याकडे आल्यानंतर फिरण्याचं कारण नाही. अर्थात कुठलंही ध्येय गाठण्यासाठी एकदा त्या मार्गावर पाऊल टाकलं की ध्येय जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत परत फिरायचं नाही. आमचा नियम काय आहे, आमचा ध्येय काय, आमचं रोज भगवंताचं चिंतन करणं, ज्ञानेश्वर वाचणं हा आमचा नियम आहे. आणि आमचं ध्येय काय आहे की पांडुरंगाने स्वतः माऊलीने आम्हाला त्यांच्याकडे वैकुंठाकडे न्यावं. आम्हाला स्वर्गाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. कारण का माऊली स्वतः म्हणाले, मजे येता पैसोटा दिविका या वाटा, स्वर्ग नरको या वाटा चोरांची. स्वर्ग हे चोरांची वाट आहे आणि माझ्याकडे कुठं आहे, तुम्ही वैकुंठी नसे, आम्ही वैकुंठवासी आलो. याचं कारण असे, आम्ही वैकुंठवासी आहोत, आम्ही स्वर्गवासी नाही आहे. आमचा नियम पक्का काय की आम्हाला माऊलीकडे जायचं आहे, माऊलीमय व्हायचे. देव पावया गेलो देवाचे होऊन केलो. मग एवढी मोठी ताकद आम्हाला देव करण्याची माऊलीमध्ये आहे का? आहे. तर माऊली काय आहे फक्त समजून घ्यायचं. रात्रंदिवस आम्ही त्यांच्यासोबत आहोत पण आम्हाला त्यांची किंमत नाही, ते म्हणून बघू लागला पाहिजे. आणि मी माझ्या मनचं काही सांगणार नाही. संत काय सांगतात ते आपण बघणार. तर माऊली कोण आहे, कोणी सांगितलं संतांनी? ज्यांच्या आईवडिलाला देहांत प्रायश्चित झालं दिलं तरी पण माऊली म्हणाले, जो जे वांछिल तो ते लावं. म्हणजे सगळ्याला द्यायची माऊलींची कार्य कृपाळू आहेत, उदार आहेत, सर्व हे सत्य आपण चाललेलं आहे. माऊली कोण आहेत आपण तुकोबरायला विचारू, ज्ञानोबराय कोण आहेत म्हणून, नाथांना विचारू, नामदेवांना विचारू की ज्ञानेश्वरीच काय माऊलींची, काय असं माऊलींनी लिहिलेलं आहे, का वाचायचे आणि किती वाचायचे. कारण ज्ञानेश्वरीतला अक्षर म्हणजे माऊली. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर म्हणे. ऐसी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जाऊ एकसरे, तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका उजळली श्रीकृष्णे. एक एक अक्षर ज्ञानोबा आहेत. कारण माऊलीची वाङ्मयीन मूर्ती आहे. जेव्हा आपण पसायदान म्हणतो ना, पसायदानमध्ये काय, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ म्हणजे हा वाग्यज्ञ माऊलींच्या मुखातून पडलेला आहे. म्हणजे ही माऊलींची ही चालती बोलती प्रतिमा आहे. माऊली चालती बोलते, त्यातले शब्द नव्हे बोबीने एक एक अक्षर ज्ञानोबा आहेत. म्हणजे माऊलीला समजून घ्यायचं आम्हाला की माऊली कोण आहेत. आपण दोघा तगांना विचारू, संतांना विचारू की माऊली कोण आहेत. जनाबाई जो 14 गुणाच्या मालकाला म्हणते धरीला पंढरीचा असो, आणि ती स्वतः काय म्हणते, माऊली कोण आहेत, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूने 10 अवतार घेतले. विष्णूचे महत्वाचं गणित असं आहे की आपल्या भक्ताला देतोही आणि सांभाळतो. बाकीचा कुठलाही देव भक्ताला देतो आणि सांभाळतच नाही, देऊन मोकळा होऊन जातो. नरकासुराला कोणी वर दिले तुमचं तुम्ही तपासून पहा. कंसाला कोणी वर दिले, रावण कोणी निर्माण केला, त्याच्यानंतर हिरण्यकशिपू कोणी निर्माण केला. या लोकांनी विष्णूची भक्ती केली का? विष्णूची भक्ती केली नाही, बाकीच्या देवांची भक्ती केली. वर घेतले आणि माजल्यानंतर ते देव ह्यांना मारण्यासाठी आले, सगळा अधर्म करून टाकला. तेव्हा कुणाला यावं लागलं, विष्णूला यावं लागलं. आतापर्यंतचे सगळे शाप विष्णूला मिळाले. तुला लेकरं होणार नाहीत, तुझी बायको सोबत राहणार नाही, तुला वानराची मदत घ्यावं लागेल, तुझ्या बायकोला उचलून नेलं जाईल, सगळी विष्णूला शाप घ्यावं लागेल. म्हणजे बाकीचे देव लोक देऊन मोकळं होऊन जातात, तुम्हाला जे करायचे ते करा. आणि विष्णू म्हणजे पांडुरंग म्हणजे कृष्ण म्हणजे राम म्हणजे माऊली हे एकमेव असे आहेत आपल्या भक्ताला देतात पण आणि सांभाळतात. तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड, सेवा म्हणते तरी आड प्रेम सोये. ऐसा म्हणे जो जो धरी ती भाव तो तो पुढा लागे देव, आणि दिदलियाचा निर्वाह तोही मेची करी. माझ्या भक्ताला जे पाहिजे ते देतो, त्याची चाड पुरवतो आणि दिदलियाचा निर्वाह तोही मेची करी. आणि दिलेल्या गोष्टीचा सांभाळ पण मीच करतो. हे सत्य आहे. आपल्या लेकराला आई लग्नाला घेऊन जाते, कीर्तनाला घेऊन जाते, सजवून नेते, लॉकेट घालते गळ्यामध्ये, कानात